नमस्कार, मी दिगंबर शिंदे डिगा पाटील, संपादक एक व्रत न्यूज चॅनल नांदेड. मित्र हो, दिनांक 25 डिसेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार जवळा बाजार येथील एकाच लखे कुटुंबातील 4 जणांची दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेबद्दल महाराष्ट्रभर शोककळा पसरलेली आहे. एकंदर हे प्रकरण काय पहिल्यांदा आपण समजून घेऊया. लखे कुटुंबातील जे ज्येष्ठ घरातील होते ते मागील काही दिवसांपासून दीर्घ आजारानं त्रस्त होते. त्यामुळं घरामध्ये आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती. पती पत्नी आणि त्यांची 2 मुलं, ही 2 मुलं करते जरी असले तरी 22 आणि 25 वयातली उमेदीतली ही तरुण होते. त्यातच घरामध्ये 18-20 दारिद्र्य. दोन्ही मुलं लागेल ते बाहेरील काम करून खायचे, तर वडील घरी सातत्यानं बिमार असायचे. या परिस्थितीमध्ये ही दुःखद घटना दिनांक 25 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडलेली आहे. आई आणि वडिलांनी घरातच आपला जीवनयात्रा प्रवास संपवलेला आहे. तर उमेदीतली 2 तरुण लखी परिवारातली यांनी मुगट या रेल्वे ट्रॅक वरती रेल्वे खाली येऊन आत्महत्या केलेली आहे. ही अतिशय दुःखद अशी घटना ज्या पद्धतीनं जवळा मुरार बाजार मुदखेड तालुका नांदेड जिल्हा नव्हे महाराष्ट्रामध्ये अशा या दुःखद आणि हृदयद्रावक घटनेबद्दल शोककळा आणि दुःख व्यक्त केलं जाते आहे. भावांनो, ही दुःखद घटना आहे. अशा या कौटुंबिक अर्थकारणाच्या माध्यमातून ही आर्थिक चणचण जरी कुटुंबात असली तरी अशा या आर्थिक चणचणीच्या काळामध्ये कुठला तरी मार्ग स्वीकारणं गरजेचं आहे. परंतु आपल्याला जो जीवन मिळतं हे अनमोल जीवन आहे. अशा पद्धतीनं आपण आपला हा प्रवास चुकीच्या पद्धतीनं म्हणावा लागेल. हे अशी घटना अतिशय चुकीची घटना त्या मुलांनी केली की काय असं म्हणलं तर वावगं ठरू नये. कारण वडील बिमार होते, आई घरकाम करणारी घरीच होती. अशा परिस्थितीमध्ये त्या उमेदीतल्या तरुणांनी, लखे परिवारातील या दोन्ही तरुणांनी घटना दुःखद अशी घटना झालेली आहे. मनाला अतिशय वेदना देणारी ही घटना आहे. या घटनेबद्दल सर्व माध्यमकर्मींच्या वतीनं सुद्धा मोठमोठ्या प्रमाणात वर्तमानपत्राच्या माध्यमातून सुद्धा शोककळा पसरली आहे. त्या भावना व्यक्त करते आहेत. त्या घटनास्थळी नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, स्थानिक सर्व पोलीस अधिकारी गण घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाचा पंचनामा करत आहेत. ही घटना हत्या आहे की आत्महत्या आहे हेही तपासण्याचं काम पोलिसांचं आहे. परंतु स्थानिक नागरिक यांचं म्हणणं आहे की त्या कुटुंबाचा शेजाऱ्यांना किंवा गावामध्ये कुणालाही त्रास नव्हता. ते कुटुंबामध्ये त्या आर्थिक विवंचनेमध्ये होते. त्यांचे वडील अनेक दिवसापासून जर्जर आजारानं बिमार होते. त्यामुळं की काय ही घटना घडली असंच या ठिकाणी वर्तवलं जात आहे, बोललं जाते आहे. परंतु एकाच घरातील 4 जणांचा हा दुर्दैवी अंत मृत्यू झालेला आहे. त्याबद्दल मात्र सर्वत्र शोक भावना व्यक्त होते आहे. एक वृत्त न्यूज चॅनल साठी मी दिगंबर शिंदे डिगा पाटील.